जय भीम मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शालेय शिक्षण घेताना पर्शियन भाषा का शिकावी लागली? तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साताऱ्याच्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये 4थीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर मुंबईच्या एल्फिस्टन हायस्कूलमध्ये रामजी आंबेडकर म्हणजे बाबासाहेबांचे वडील त्यांना घेऊन आले. तर 1905 साली एल्फिस्टन हायस्कूल मुंबई येथे बाबासाहेबांचं 5वीचं शिक्षण सुरू झालं. त्यावेळेला बाबासाहेबांचं गणित आणि इंग्रजी हे दोन विषय खूप सुंदर होते आणि सुभेदार रामजी आंबेडकर हे बाबासाहेबांचे इंग्रजी आणि गणित विषय आणि खूप बाबासाहेब हुशार होण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. तसंच बाबासाहेबांच्या वडिलांना म्हणजे रामजी आंबेडकरांना असं वाटायचं की भीमराव आपल्याला संस्कृत विषय नक्की शिकावा आणि संस्कृतमध्ये महापंडित व्हावं, संस्कृत भाषेचं ज्ञान त्यांनी घ्यायला हवं, असं रामजी आंबेडकरांना मनोमन वाटत होतं. म्हणून बाबासाहेब आणि रामजी आंबेडकर एल्फिस्टन हायस्कूलच्या संस्कृत विभागात गेले. तिथले सर होते, त्यांनी स्ट्रिक्टली म्हणजे सरळ सरळ असं सांगितलं की अस्पृश्यांना संस्कृत भाषा शिकता येणार नाही. आणि बाबासाहेबांचा आणि रामजींचा प्रचंड हिरमोड झाला. बाबासाहेबांना खूप दुःख झाले आणि फक्त त्या शिक्षकांमुळे बाबासाहेबांना शालेय जीवनात संस्कृत भाषा शिकता आली नाही आहे. त्यामुळे बाबासाहेब दुःखी झाले. पण बाबासाहेबांनी त्याऐवजी पर्शियन भाषा ही निवडली आणि पर्शियन भाषेचे शिक्षक खुदाबक्ष इराणी ह्यांनीही बाबासाहेबांची त्या भाषेतली गती पाहिली होती आणि त्यांनाही दिसून आलं की बाबासाहेब ही अवांतर भाषासुद्धा तितक्यात तन्मयतेने शिकू शकले. शालेय शिक्षणात पर्शियन भाषेमध्ये बाबासाहेबांना 75% गुण मिळत होते. 75% गुण मिळत होते. म्हणजे बाबासाहेबांना जर शालेय शिक्षणात संस्कृत भाषा शिकण्याची अनुमती मिळाली असती तर बाबासाहेबांनी नक्कीच अतिशय सुंदररीतीने ही संस्कृत भाषा आत्मसात केली असती. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर जय भीम, जय हिंद, जय संविधान, जय भीमाभिमान.